जय हिंद मित्रांनो, AB लॉक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, हा फौजी माझा रनिंग पार्टनर आहे. याने आयुष्यात इतकं स्ट्रगल केलं आहे, तुम्ही या व्हिडिओत बघून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी 5 ते 6 रॅली भरती केली. तेव्हा परमनंट रॅली भरती होती. त्यानंतर 6 रॅलीमध्ये माझं मेडिकल ग्राउंड तर एक वेळेस फेल झालो. त्यानंतर मेडिकल माझं 2 वेळेस फेल झालं. नंतर रिटर्नमध्ये राहिलो. त्यानंतर मी माझा कमीपणा बघितला की मी कशात कमी आहे. मग मी जाणून घेतलं की माझा पेपर थोडासा कमी भासतोय. माझी रनिंग वगैरे सगळं क्लिअर होतं, मेडिकल क्लिअर झालं होतं, फक्त पेपरला मला फोकस करायचं होतं. मग त्याच्याबद्दल मी थोडंसं ॲनालिसिस केलं, कसला अभ्यास करायला पाहिजे, किती करायला पाहिजे, काय चुकीचं आतापर्यंत काय चुकीचं केलं, आता काय म्हणजे आपण काय केलं पाहिजे. त्याच्यावर मित्रांना विचारलं, मोठ्या भाऊला विचारलं, सर्वांना विचारून मग मी एक जागी केंद्रित केलं, अभ्यास केला तर बरोबरच्या मित्रांना अभ्यास करत राहिलो. अचानक अग्निवीर मला माहीत पडल्यानंतर मी एकदम डिप्रेसमध्ये गेलो. कारण इतकी माझी 4-5 वर्षाची मेहनत, इतकं सगळं काही करून जर असं होत असेल, माझा फक्त पेपर बाकी होता, ते डायरेक्ट अग्निवीर चालू झालं. मग मी डिप्रेशनमध्ये गेलो. मग माझे घरचे हे ते मला म्हणजे थोडेसे जवळ करायला लागले, नाही का, पोर टेन्शनमध्ये असेल, ते ट्रेन जाळ, कोण जीव द्यायचं, हे सगळं त्यांनी न्यूजला बघू. तर मित्रांनो, मी अभ्यास तर मी परमनंटसाठीच केला होता, पण मग माहीत नव्हतं मला हे अग्निवीर चालू होऊन जाईल. तर माझे 2 पेपर होते, त्यामध्ये मी अभ्यास करत राहिलो. अचानक फक्त पेपर बाकी होता. मेडिकल ग्राउंड सगळं झालं, फक्त पेपर बाकी होता. मी अभ्यास करत राहिलो. 5 महिने केला, 6 महिने केला, 1 वर्ष गेलं. त्यानंतर अचानक कळलं की अग्निवीर झाली चालू, परमनंटवाले सगळे पेपर कॅन्सल. आणि माझी वेळ म्हणजे अशी होती ना की घरचे सुद्धा मला थकले होते, नाही का. कारण अगोदर मी 6 रॅली केली होती. एक लास्ट होती माझी रिलेशन भरतीमुळे 6 रॅली झाली होती, लास्ट होती. तर मग भाऊ, घरचे, नातेवाईक सगळे पण अशाच बोलायचे, नाही का, याचं काही खरं नाही, होतं नाही काही मला सुद्धा कळत नव्हतं काय होणार. पण मी एक वरतीचं स्वप्न डोक्यात, माझं टार्गेट फक्त तिकडंच होतं. हे लोक काय बघतात ते मला काही दिसतच नव्हतं. माझं टार्गेट फक्त एक होतं, वरती, ती कशी पण मिळवायची. माझ्यातला कमीपणा ओळखल्यानंतर मग मी त्याचं ॲनालिसिस केलं, प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर मी जे मला येत नाही वीक पॉईंट बघितल्यानंतर मी क्लासेस लावले, ऑनलाईन क्लासेस केले, मोबाईलचा चांगला उपयोग केला, इंस्टा सगळं केलं. चांगला उपयोग असा केला की यूट्यूबला जे पॉईंट मला आवडतात ते बघितले, त्याच्यावर अभ्यास केला सारखं. मग भाऊ माझा MP ला होता, ड्युटीला परमनंट येतो मराठवाड्यामध्ये. तर मग तुम्हाला तिकडे तुझं पण थोडं स्टेप राहिलं, नाही का. मग तिकडे 15 दिवस राहिलो. त्यानंतर मला थोडंसं बरं वाटलं, आलो. काय अग्निवीर 4 वर्ष वरती, 4 वर्ष असो, 4 दिवस असो, घालायची तर वरतीच, नाद करायचा, फुल करायचा. 4 दिवस असो, 4 सेकंद असो, बस केला नाद, झाला. आता अग्निवीर 4 वर्ष, 2 वर्ष सर्व्हिस झाली, 2 वर्ष बाकी झालो परमनंट. तर मग भेटू परत, नाहीतर मग घरीच मग पोलीस भरती. तर मित्रांनो, कशी वाटली फौजीची स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. पुढचा एक व्लॉग येणार आहे, त्यामध्ये फौजीसोबत 1 दिवस एन्जॉय केला आहे, फोटोशूट केले, तो तुम्ही नक्की